सकाळी अंघोळ झाली, सर्वात आधी स्वामींची देवपूजा करून घेतली आणि आज आहे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा। किचन काटा क्लीन करून घेतला, दूध गरम करण्यासाठी ठेवून दिला। मागे मी किराणा भरला होता तेव्हा गुलाबजामुन पॅकेट आणला होता, तो काही बनवलाच नव्हता, म्हटलं आज बनवून घेऊ। खूप दिवस झाले, दीदी सुद्धा सांगत होती गुलाबजामुन कधी बनवणार, म्हटलं आज बनवूनच घेऊ। ती इथे मस्त असं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलं। तुम्ही कशामध्ये मळता कमेंटमध्ये नक्की सांगा। मी इथे दूध घेतलाय, त्यानंतर तेल टाकून छान असं घट्टसर मळून घेतलाय। गॅस चालू करून पाक बनवण्यासाठी ठेवून दिले, त्यामध्ये दालचिनी आणि विलायची टाकून छान असा पाक बनवण्यासाठी ठेवून दिले। त्यानंतर इथे गुलाबजामुन गोलसर बनवून घेतले, तेवढ्यामध्ये दीदीने पण थोडीफार गुलाबजामुन मस्त असे गोलसर बनवून दिले। आणि यामध्ये ना गुलाबजामुन पीठ मळता वेळेस वेलची पावडर मी टाकली नाही, मुलं खात नाही म्हणून मी साधंच असं पीठ मळून घेतलं दुधामध्ये। त्यानंतर इथे साखरेची पाक तयार झाले होतं आणि त्यानंतर इथे मंद आचेवर तेल गरम करून छान असे तळून घेतले, मस्त असे रेडी झाले होते गुलाबजामुन। त्यानंतर पाक थंड झाला होता, ते वरून टाकून छान असं गुलाबजामुन रेडी करून घेतलं आणि मस्त असं गुलाबजामुन झालं होतं टेस्टीला। तर इथे पण दीदीला मस्त चारून घेतलं, मी पण खाऊन घेतलं। चला मग इथे सेंड करते, बाय।